हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळे? तर आज करून घेत होती गुलाबजामुन. तर हे बघू शकता, प्रेमिक्सचे गुलाबजामुन बनवत आहे. आणि मी याच्या आधी एकदा खव्याचे सुद्धा शेअर केले होते. तर आज बनवत आहे प्रेमिक्सपासून. आणि इथे प्रेमिक्स मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आता याच्यामध्ये मी दुधाची साय बाजूला करते आणि दूध याच्यामध्ये टाकत आहे. दूध थंडसुद्धा नाही तर जास्त गरमसुद्धा नाही. गरम केलेलं दूध आहे जे मी थंड करून याच्यामध्ये टाकत आहे. तर याच्यामध्ये दूध टाकून बस मी थोडंसं हे भिजवत नाही आहे, म्हणजे नुसतं आपल्याला इथे दूध टाकून थोडंसं ते दूध त्याच्यामध्ये मी हलकंसं मिक्स करून घेतलेलं आहे स्पूननी. आणि आता झाकून ठेवून देणार आहे. ते दूध त्याच्यामध्ये छान ऑब्झर्व होतं आणि आपले मऊसूत असे छान गुलाबजामुन तयार होतात. तर बस हे मी 5-10 मिनिट आता झाकण ठेवून देणार आहे याच्यावर. आणि 5-10 मिनटानंतर ते गुलाबजामुनचे गोळे तयार करायला घेणार आहे. तोपर्यंत मी पाक बनवत आहे. म्हणजे आपला जे साखरसाठी सिरप, आपल्याला साखरचं सिरप बनवायचं आहे गुलाबजामुनसाठी, तर ते बनवत आहे आता. तर आता मी इथे पाक बनवून घेणार आहे. आपल्याला गुलाबजामुनसाठी जास्त गाढा नाही करायचा आहे, एकतारी पाकसारखाच करायचा आहे. तर आता थोडंसं बघा, ही एक जी वाटी घेतली आहे मी, या वाटीने मी 2.5 वाटी साखर टाकणार आहे. आणि पाणी त्याच्यामध्ये इतकंच टाकलं आहे जितकी की साखर भिजली पाहिजे. बस साखर भिजली पाहिजे इतकंच पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकलं तर जे हे गुलाबजामुन आपले बनत आहेत ते मग जास्त एकतर खूप जास्त म्हणजे त्याला पाणी होणार, नाहीतर मग त्याच्यामध्ये भिजणारच नाही. म्हणून व्यवस्थित आपल्याला साखर घ्यायची आहे. तर मी काही इतकं मोजून घेतलं नाही, कारण मी नेहमीच करते. आता तुम्हाला दाखवलं म्हणून मोजून केलं, नाही तर मी अंदाजेच घेत असते. तर अर्धा किलोचं हे पॅकेट होतं प्रीमिक्सचं. आणि याला आता मी हे जे तुम्ही इथे वाटी बघत त्यानं 2.5-3 वाटी पकडा इतकी मी साखर याच्यामध्ये घातली आहे. आता इलायची बारीक करून घेतली आहे गॅसच्या गोट्यावर. इथे साखर सांडलेली आहे, बाकी गॅसचा गोटा सगळा क्लीन आहे, म्हणून मी गॅसच्या ओट्यावरच करत असते. कारण गॅसचा ओटा दिवसभरातून कितीतरी वेळा क्लीन करून घेत असते मी. तर आता मी पाक टेस्ट करून घेत होती की फिका तर नाही झाला, खूपच जास्त गोड तर नाही झाला. तर परफेक्ट झाला आहे. आणि त्या हिशोबानेच मी साखर टाकली होती. तुम्हाला सांगितलं मी अर्धा किलोचे, तर मी बरेचदा करत असते. बरेचदा म्हणजे खूपदा, खव्याचेसुद्धा बरेचदा करत असते. तर साखरचं माप मला माहीत आहे. खव्यामध्ये मी याच्याहीपेक्षा कमी साखर घालत असते, कारण ही प्रीमिक्स आहे. आणि खवा म्हटलं की म्हणजे असा खूप छान लागतो. प्रीमिक्सपेक्षाही खव्याचे गुलाबजामुनसुद्धा खूप छान होतात, आणि याचेसुद्धा. तर बघू शकता तुम्ही, आता मी हे बाऊलमधून सॉफ्टच झालेलं आहे, तर काढून घेतलं. थोडं त्याला हाताने मळून घेतलेलं आहे आणि परत बाऊलमध्ये टाकलं. आता असे गोळे बनवून आपण असे गुलाबजामुन सगळे तयार करून घेते आणि फ्राय करून घेते. तर फ्राय करायची मेहनत आहे, म्हणजे फ्राय एकदम बारीक मंद एकदम आचेवर करावं लागतं, जेणेकरून ते जळायला नको आणि आतमधूनसुद्धा व्यवस्थित झाले पाहिजे. तर हा शेवटचा फेर आहे माझा. बघू शकता तुम्ही, बाकीचे सगळे गुलाबजामुन माझे तयार आहेत. आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान झालं, कलरसुद्धा खूप यम्मी आलेला आहे. तर अशा पद्धतीने बनलेले आहेत माझे गुलाबजामुन. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आताच्या आता याच्यामध्ये छान पाक असा ऑब्झर्व झालेला आहे. तर टेस्ट करून पाहते राहिलेले